सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप 12वी नंतर तुम्ही आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला 20,000 रुपयापर्यंत दरवर्षी स्कॉलरशिप मिळते. ही स्कॉलरशिप नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरती अर्ज केल्यानंतर तुम्हाला मिळते. तर ह्या स्कॉलरशिपसाठी अर्ज कोण करू शकतो आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर याच्यासाठी आधी पात्र कोण आहे ते आपण वाचून घेऊया आणि नंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघूया. तर पात्र होण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत. सगळ्यात पहिलं तर भारताचा नागरिक पाहिजे. दुसरं म्हणजे मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी केलेली पाहिजे. सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्समधून केली असेल तरी चालेल. कमीत कमी 80% गुण पाहिजेत. जर तुम्हाला 80%पेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्हाला तुमच्यासाठी अजूनही या पोर्टलवरती स्कॉलरशिप आहे. जेव्हा तुम्ही तुमची माहिती भराल तुमच्या गुणवत्तेनुसार तिथे स्कॉलरशिप शो होतात तर तुम्ही तिथे अर्ज करू शकता. ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसा अर्ज करायचा. ज्यांना कमी टक्के आहेत त्यांनासुद्धा. आता तुम्ही जिथे ॲडमिशन घेतलं आहे ती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजे AICTE यांच्याकडून मान्यताप्राप्त ते विद्यालय पाहिजे. जेव्हा तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनसाठी जे कोर्स घेतला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जे कोर्स घेतला असेल ती मान्यताप्राप्त विद्यालय ते पाहिजे. आणि तुमच्या पालकांचे कुटुंबाचे जेव्हा वार्षिक उत्पन्न आहे ते 4.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ह्या इथे ज्या अटी दिलेल्या आहेत त्या आहेत. ह्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही ह्याच्यासाठी अर्ज करू शकता. दुसरं म्हणजे जर तुम्ही कॉलेज चेंज करणार असाल म्हणजे फर्स्ट इयरला झालं आहे सेकंड इयरसाठी तुम्ही दुसरीकडे ॲडमिशन घेतलं आहे तर ते सुद्धा सेम मान्यताप्राप्त विद्यालय पाहिजे. तेव्हाच तुम्हाला ही शिष्यवृत्ती आहे ती भेटेल. म्हणजे त्यांच्याकडे AISHEचा जो कोड आहे तो त्या महाविद्यालयाकडे पाहिजे. तेव्हाच तुम्हाला ह्या स्कॉलरशिपसाठी पात्र केलं जाईल जर तुम्ही कॉलेज बदललं असेल तर. आता ह्या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत तर पदवी म्हणजे पहिले, दुसरे आणि तिसरे वर्षासाठी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल आणि नियमित अभ्यासक्रम असेल तर 12,000 दरवर्षी मिळतात. आणि पदवीमध्ये चौथे आणि 5वे वर्ष असेल तर तुम्हाला 20,000 रुपये दरवर्षी मिळतात. आणि पदवीमध्ये तिसऱ्या वर्षासाठी म्हणजे BTech किंवा इंजिनिअरिंग तुम्ही करत असाल तर तुम्हाला 12,000 दरवर्षी मिळतात. आणि पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन MA MCOM जे काही असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये दरवर्षी मिळतात. अशा पद्धतीने ह्या स्कॉलरशिपचे बेनिफिट्स आहेत. कागदपत्रे कोणती लागतात? आधार कार्ड, त्यानंतर तुम्हाला इयत्ता 12वीची गुणपत्रिका असते ती म्हणजे तुमचं रिझल्ट आणि प्रमाणपत्र पासिंग सर्टिफिकेट, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र जर जातीमध्ये तुम्ही मोडत असाल तर, आणि जर अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र. आता अर्ज कसा करायचा ते ह्या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे ते वाचून घेऊ शकता. मी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तो ह्या व्हिडिओमध्ये करून दाखवला आहे. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा नसेल तर इथे शॉर्टकटमध्ये तुम्ही वाचून घ्या आणि त्या पद्धतीने अर्ज करा. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो पूर्ण डिटेल बघायचा असेल ऑनलाईन अर्ज कसा केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता NSP स्कॉलरशिप म्हणून गुगलला टाकायचं, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ही साईट येते. साईटची लिंक मी हवं तर देते. अप्लाय फॉर स्कॉलरशिपच्या इथे क्लिक करायचं. आता अप्लाय फॉर स्कॉलरशिपला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशी साईट ओपन होते scholarship.government.in. ही गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप दिली जाते केंद्र सरकारकडून. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये प्रॉपर जे रजिस्ट्रेशन आहे ते करावं लागतं. सो इथे रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. आता कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती भरावी लागेल. म्हणजे जे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला OTR म्हणून कंप्लीट करावा लागतो म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन. ही प्रोसिजर पूर्ण केल्यानंतरच तुम्ही लॉग इन करून तुमचा जो अर्ज आहे तो करू शकता. सो आता इथे कशा पद्धतीने करायचं आहे सो आय ॲग्री इथे 2 चेकबॉक्स आहेत त्याच्यावरती टिकमार्क करायचं. नेक्स्ट करायचं. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा. गेट OTP वरती क्लिक करायचं. OTP येईल तो बॉक्समध्ये टाकायचा. जो कॅप्चा दिला आहे बॉक्समध्ये तो कॅप्चा बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा. सेम परत गेट OTP वरती क्लिक करायचं. तुमच्या आधार लिंक नंबरला OTP येईल तो OTP टाकायचा. व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय सक्सेसफुली होईल. आता युअर बँक अकाउंट इज सीडेड विथ आधार असं लिहून येईल. म्हणजे तुमचं जो DBT लिंक असेल ते लिहून येईल. कारण हे जे स्कॉलरशिप आहे ते डायरेक्ट DBT लिंक खात्यामध्ये येतं कारण ही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे. तुमच्या आईचं नाव टाकायचं, वडिलांचं नाव टाकायचं. ईमेल ID मॅन्डेटरी नाही आहे, जर टाकायचं तर टाकू शकता. तुमची जी बँक लिंक आहे ती इथे शो होईल. त्यानंतर तुम्ही इथे फिनिश जो आहे तिथे क्लिक करायचं आहे. फिनिशला क्लिक केल्यानंतर
आता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन जनरेट सक्सेसफुली असं लिहून येईल, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. यू हॅव सक्सेसफुली जनरेटेड द रेफरन्स अँड युअर रेफरन्स नंबर इज, तुमचा जो रेफरन्स नंबर आहे तो इथे शो होईल. आता काय करायचं आहे, काइंडली डाउनलोड द NCP OTR मोबाईल ॲप. एक मोबाईल ॲप्लिकेशन येतं OTR कंप्लीट करण्यासाठी. त्याचं फेस ऑथेंटिकेशन केलं की तो OTR आहे तो आपला जनरेट होतो. सो ते कसं करायचं ते मी मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला इथे करून दाखवते. त्या पद्धतीने तुम्ही तो फेस ऑथेंटिकेशन करून घ्या, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. OTR मोबाईल ॲप असं टाकायचं आहे, NCP OTR म्हणून तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल, ते इन्स्टॉल करायचं, ओपन करायचं. आता EKYC बाय फेस ऑथेंटिकेशन असं तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला जो रेफरन्स नंबर मिळाला होता ना, तो रेफरन्स नंबर इथे टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं. OTP टाकून फिनिश करायचं. तुमची प्रोफाईलची डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. आता प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन ह्याच्यावरती क्लिक करायचं. कन्संट आहे त्याला टिकमार्क करायचा, ओन्ली दिस टाईम करायचं आणि तुमचं जे प्रोफाईल डिटेल्स आहे ते OTR नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल. तुमचा फेस ऑथेंटिकेशन कॅमेऱ्यासमोर करून घ्यायचा. तुमचा जो हा OTR नंबर आहे तो OTR नंबर तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. पासवर्ड आहे तो तुमच्या मोबाईलवरती आला असेल, तिथे तुम्ही मोबाईलवरती तुमचा पासवर्ड चेक करू शकता. आता इथे लॉग इनवरती जायचं. लॉग इन विथ आधारवरती क्लिक करायचं. तुमचा आधार नंबर टाकायचा. गेट OTP वरती क्लिक करायचं आणि तुमचा जो OTP आहे तो OTP ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा. जो कॅप्चा कोड दिला आहे तो कॅप्चा कोड ह्या ठिकाणी टाकायचा आणि प्रोसीडवरती क्लिक करायचा. आता तुम्हाला इथे कन्सर्न फॉर प्रोव्हाइडिंग अपार ID, तुमचा जो अपार ID असतो कॉलेजकडून त्याच्यासाठी कन्सर्ट येईल, तो ओके करायचा. चेक इट नाऊवरती क्लिक करायचं. तुमची इन्फॉर्मेशन सगळी दिसेल या ठिकाणी. इथे चेक इट नाऊवरती क्लिक करायचं. चेक इट नाऊवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समोर आहेत ते 3 डॉट दिसतील ह्या रेषा, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि अप्लाय फॉर स्कॉलरशिप या बटनावरती क्लिक करायचा. अप्लाय फॉर स्कॉलरशिपला तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला लॉग इन पुन्हा करावं लागेल. तुमचा आधार नंबर टाकावा लागेल, गेट OTP टाकून घ्यायचा, सेम कॅप्चा कोड आहे तो टाकून घ्यायचा आणि लॉग इन करायचा. आता इथे अप्लाय फ्रेश आणि फिल बेसिक डिटेल्स आणि माय ॲप्लिकेशन असे 3 कॉलम दिसतील. तर आत्ता आपण अजून एकही स्कॉलरशिपसाठी अप्लाय केलेलं नाही आहे. सो अप्लाय फ्रेश केल्यानंतर तुम्हाला आधी सांगतील की तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी भरून घ्यायची आहे. सो बेसिक फील्ड डिटेल्सवरती क्लिक करायचं. तुमची जी आधार कार्डवर डिटेल्स असतील ती सगळी या ठिकाणी आपोआप फिल होऊन आलेली असेल. आता याच्यानंतर जी डिटेल्स आहेत ती तुम्हाला भरावी लागणार आहे. तर आता इथे भरताना स्कॉलरशिप कॅटेगरी येईल. तर आता इथे तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही मार्क्स जे टाकले असतील त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप येईल. तर इथे पोस्ट मॅट्रिक टॉप क्लास MCM ही स्कॉलरशिप आहे ती दिसते या विद्यार्थीसाठी. तुमचे जर जास्त टक्के असेल तर तुम्हाला सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप दिसेल, ती स्कॉलरशिप तुम्ही निवडून घ्यायची. कम्युनिटी आहे ती सिलेक्ट करायची. रिलिजन तुमचं जे आहे ते दिव्यांग नसाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर पॅरेंट्स प्रोफेशन, तुमचे वडील काय करतात ते तुम्हाला या ठिकाणी जे दिलेत ऑप्शन ते चूज करून घ्यायचं आहे. मॅरिटल स्टेटस अनमॅरिड मॅरिड जे काही असेल ते क्लिक करायचं आहे. सिंगल गर्ल चाइल्ड असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. एनी ऑफ द पॅरेंट्स नॉट अलाइव्ह, म्हणजे जर कोणी नसेल पॅरेंट्सपैकी एखादी व्यक्ती तर ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि तुमच्यासाठी हे नसेल लागू तर नॉट ॲप्लिकेबल म्हणून ऑप्शन आहे तो चूज करून घ्यायचा आहे. आणि जर काही असेल तर इथे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनपैकी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. परमनंट ॲड्रेस तुमचा जो आपला स्टेट आहे आपला महाराष्ट्र, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, लोकॅलिटी, हाऊस नंबर, स्ट्रीट नंबर, पिनकोड, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायच्यात. लोकॅलिटी रुरल आहे की अर्बन आहे जे काही असेल ते. आता हाऊस नंबरच्या इथे तुम्हाला पूर्ण हाऊस नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, रोड नंबर, एरिया, लँडमार्क जो तुमचा ॲड्रेस आहे तो, आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आता इन्स्टिट्यूट, तुमचं जे कॉलेज आहे त्याचं नाव टाकायचं आहे. तर इथे स्टेट आहे तो पहिला सिलेक्ट करून घ्यायचा, आपला महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे तुमचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं. इन्स्टिट्यूटचं नाव टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर भरपूर असे कॉलेजचे नावं येतील, त्याच्यामधला तुमचा कॉलेज निवडून घ्यायचा. आता प्रेझेंट क्लास, तुम्ही आत्ता कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, BAसाठी घेतलं आहे, BCOMसाठी घेतलं आहे, 4th इयरला घेतलं आहे का फर्स्ट इयरलाच घेतलं आहे, जे काही असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करायचं. नंतर प्रेझेंट क्लास तुमचा, आता तुमचा फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे, जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रेझेंट क्लास स्टार्ट डेट, कोणत्या तारखेपासून तुमचा हा क्लास स्टार्ट झाला आहे ती डेट टाकायची आहे तुम्हाला.
ॲडमिशनचं काही नंबर असेल, एनरोलमेंट नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर असेल, जो काही असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर इयर तुमचं कोणतं आहे ते टाकायचं आहे, रोल नंबर टाकायचा आहे, सेक्शन काही असेल ABCD वगैरे तर त्यापैकी जो सेक्शन टाकायचा आहे. मोड ऑफ स्टडी म्हणजे तुमचं कसं आहे, करस्पॉन्डन्स आहे की रेग्युलर आहे. रेग्युलर टाका, कारण रेग्युलरवाल्यांनाच मिळणार आहे. करस्पॉन्डन्स करत असाल तर हा फॉर्म भरूच नका. हॉस्टेलर असाल तर हॉस्टेलवर येस करा, नसेल तर नो करा. आता प्रिव्हियस ॲकॅडमिक डिटेल्स लिहायचे. तुम्ही आता समजा 12वी करून फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला प्रिव्हियस ॲकॅडमिक डिटेल्स लिहायचे. सो तुम्हाला 12th लिहावी लागेल. जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरचे टाकावे लागेल. जो तुमचा क्लास आहे त्यानुसार तुम्ही डिटेल्स टाका. आता 10th क्लासचे डिटेल्स टाकायचे, सगळं टाकायचं आहे. रोल नंबर, 10thला किती मार्क्स पडले होते, त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची डिटेल्स आहे. जर तुम्ही कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली असेल तर तुम्हाला टाकायचे डिटेल्स, अन्यथा नाही टाकायचे. नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला काही डिटेल्स भरायची गरज नाही आहे असं लिहून येईल. सो कंटिन्यू करायचं आहे. आता कंटिन्यू केल्यानंतर एक अंडरटेकिंग म्हणून येईल, तर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बेसिक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. जर काही राहिलं असेल तर प्रिव्हियस करून तुम्ही पुन्हा एडिट करू शकता. आता इथे सबमिट करायचं आहे. सो जे काही आहे ते वाचून घ्या आणि सबमिट बेसिक डिटेल्सवरती क्लिक करा. आता बेसिक डिटेल्स सबमिट झाल्यावरती इथे येस करा. आता तुम्हाला फ्रेश ॲप्लिकेशन करायचं आहे. सो ओके करायचं आहे आणि अप्लाय फ्रेशवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अप्लाय फ्रेशवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताय. आता इथे ॲकॅडमिक इयर 26-27 ह्या वर्षीच्या स्कॉलरशिपसाठी इथे ॲप्लिकेशन द्यायचं आहे. सो हे 2 चेकबॉक्स आहेत, ते चेकबॉक्सवर टिकमार्क करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आपलं जे डोमेसाईल आहे स्टेट महाराष्ट्र ते सिलेक्ट करायचं आहे. स्कॉलरशिप तुमची या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्ट करून आलेली आहे. तर ॲप्लिकेशन टाईप स्कॉलरशिप आणि अप्लायवरती क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू प्रोसीड, तर ओके करायचं. आता तुमचं माय ॲप्लिकेशन पेजमध्ये तुमची जी हे आहे स्कॉलरशिप ती अप्लाय झालेली आहे, म्हणजे प्रोसीड झालेली आहे. तर तुम्ही प्रोसीडवरती क्लिक करून तुमचं स्टेटस आहे ते चेक करू शकता. तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. तुमचं इन्स्टिट्यूट व्हेरीफाईंग ऑफिस डिटेल्स, जर तुमचं कॉलेजतर्फे आता तुमची जी माहिती आहे ती एकदा ते लोक क्रॉस चेक करून घेतात. तुमच्या कॉलेजचं नाव वगैरे सगळं इथे येईल, नोडल ऑफिसरचं नाव येईल. तो सगळं चेक करून झाल्यानंतर इथे त्यांचा ओके येतो. व्हेरिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तुमचं काय काय व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्कॉलरशिप आली आहे का आत्तापर्यंत, पेमेंट डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता स्कॉलरशिप आली आहे का, पेमेंट स्टेटस वगैरे सगळं चेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही विथड्रॉ ॲप्लिकेशन पण करू शकता आणि तुमचं स्कॉलरशिप कॅन्सल करून पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.